नमस्कार. आयच्या ह्या खाशेल्या हिरोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आज आसात आमचे बरोबर गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री भाजपाचे वरिष्ठ फुडारी फ्रांसिस डिसोजा. स्वागत तुमचे. नमस्कार. सर, वी विल स्टार्ट विथ द पॉलिटिकल थिंग एंड देन वी विल गो टू द डिपार्टमेंट. एक ह्या सुद्दां दिसांनी बोवाळ चल्ला की कॅबिनेट रिशफलिंग जाता. टू इश्यूज. पयली गजाल, कितली गरज आसा रिशफल जावपाची, आणि व्हेरी फ्रँकली वॉट विल बी युअर चॉईस ऑफ रिशफलिंग? मीन्स आय एम नॉट आस्किंग यू नेम्स, बट वॉट कायंड ऑफ पीपल? पळय, कॅबिनेट वाडोवचे ना हो मुखेलमंत्र्याचो अधिकार. हेतून ते लोकां खातीर करप, मुखेलमंत्र्या खातीर जाल्यार करप नाजाल्यार ना करप. ते कळ्ळें. 12 मंत्री आहा, म्हणजे मुखेलमंत्री 12 मंत्री आहा. एक जागो खाली आहा, पूण तो खाली जागो धरचो की ना धरचो ते तेजे कडेन आहा. बरोबर. कळ्ळें. पूण खूब जाणांक आमदारांक दिसता की आमी मंत्री जावचे म्हणून. तें चुकीचें न्हू. पूण म्हाज्या मता प्रमाणे कोण सिनियर आहा, कोण केपेबल आहा, जावचो. एक गजाल सर आसा की पूण सगळ्या आमदारांक अधिकार आहा मंत्री जावपाचो. हय, बरोबर. आनी इच्छाय आसता. पूण तो बरें कोणाक चूज करचो पळय तेजे कडेन अधिकार न्हू तो. एक गजाल जी आसा की फाटल्या एक वर्स भर जालें हो बोवाळ आयकता, इवन लोकां कडच्यान आयकता. तो म्हळ्यार कितें जरी जालें तरी कॅबिनेटा भितर कांय जाण परफॉर्मिंग आसात, कांय जाण नॉन परफॉर्मिंग आसात. आणि आतां 3 वर्सां उपरांत प्रत्येकाची आमकां कळना की बाबा कोण बरो कोण वायट. अशी परिस्थिती भितर देर नीड्स टू बी अ सिरियस रिशफलिंग, मे बी ऑफ पोर्टफोलियोज ऑर मे बी ऑफ पीपल. वॉट डू यू थिंक? डोंट यू थिंक देर शूड बी सम अकाउंटेबिलिटी? थिओरेटिकली इट्स परफेक्ट. तूं म्हणटाय हांव एग्री जाता की इवॅल्युएशन म्हणटा तें जावकूच जाय. पूण अधिकार कोणाचो इवॅल्युएट करपाचो? परतो सीएमाचो अधिकार न्हू. पूण ताका हांव सांगूं शकना बाबा तूं इवॅल्युएशन करी नाका. आमकां कितें आसता, थोड्या गोश्टींनी कन्सल्ट करतात, ना न्हू म्हणना. पूण तेन्ना ओपिनियन दिवप न्हू. पयलींच ओपिनियन कहो दिवप. तर कन्सल्ट करचे पयलीं ओपिनियन कहो. पूण पेपराचेर तरेतरेचे ओपिनियन येता, ते कडेन वाचता आसतलो तो, आनी तो आपलो ओपिनियन तयार करता आसतलो. मागीर पॉलिटिकल इक्वेशन्स असतात, तरेतरेचे इक्वेशन्स असतात. डू यू थिंक एक 1.5 वर्स उरला इलेक्शनाक, अशी परिस्थिती भितर सम यंग पीपल और यंग ब्लड नीड्स टू कम इन? वॉट आय वुड से द फूल स्ट्रेंथ कॅबिनेट आसप हें बरें. शॉर्ट स्टाफ्ड कॅबिनेट म्हाका दिसता एक कमिता दाखयता. 1, 2, 3, 4 पोर्टफोलियो कोणूय हँडल करूं शकता, 9 पासून हँडल करूं शकता. पूण ती वेकन्सी आसची न्हू खंय म्हाकाय दिसता. पूण भरतलो की ना तो ताजो अधिकार न्हू. वेकन्सी नवीन क्रिएट करची काय ना हो अधिकार तांचो. बट व्हॉट डू यू फील की देर शूड बी सम सिरियस क्रॅकडाऊन और देर शूड नॉट बी एनी क्रॅकडाऊन? एवरीथिंग इज वर्किंग फायन. यू सी, लोकांची एक अपेक्षा आसता. आतां सांगपाचें म्हणल्यार भारतीय जनता पार्टीच्या कॅबिनेटान, सरकारान सगळेच नवे न्हू. आतां 1, 2, 3 आमकां सोडल्यार हांव एक जुनो, मुखेलमंत्री एक जुनो, दयानंद मांद्रेकर एक जुनो, बाकीचे सगळे नवे लोक. म्हणटकूच तांकां खंयची यार्डस्टीक लायतलो तो प्रॉब्लेम न्हू. आनी रिप्लेसमेंट खंयचे करतलो तो एक विशय आहा न्हू. अशी थंय चॉयस व्हडलो स्कोप ना तितून. कित्याक लोकसभा न्हू ती. कितके लोकसभेन कितके आहा, 542 कितके लोक आहा. ते पासून चॉयस ना. असं तितको लोकांचो चॉयस ना. आमी 21 लोक आहा. 21 लोकांले 12 मंत्री जातात, एक स्पीकर जाता, एक डेप्युटी स्पीकर जाता, 14 लोक जाले. कळ्ळें. उरतात मागीर कितके? 7 जाण उरतात. तितूनलोच चॉयस न्हू तूं मागीर. मागीर तितून अनुभवी लोक जाय म्हणटा तूं, जुने लोक जाय म्हणटा तूं, आनी कमी चॉयस जालो. मागीर सीएमाकूय ते खूब डिफिकल्ट न्हू तें. एक गजाल तुमकां जाणवता, तांचे परफॉर्मन्स इवॅल्युएट करून तुमकां दिसता की एक ड्रॉप बीप करपाची एक्सरसाइज जावपाक जाय, और एट दीस मोमेंट पॉलिटिकली इट इज नॉट व्हेरी कन्विनियंट जे आसा कॅबिनेट स्टेबल दवरया, फक्त वेकन्सी बरी आनी मुखार या? वॉट डू यू थिंक इज दोनूय भाशेन करी येताले. तूं म्हणटा हे इवॅल्युएशनूय करी येताले, पूण हेजे पयलीं तशें केन्ना जावंकूच ना न्हू तें. केन्ना जालां तूं सांग म्हाका, केन्ना तरी इवॅल्युएशन कोणेन तरी केला? केन्नाच करूंक ना तें. पूण इवॅल्युएशन करून मागीर तुका रिप्लेसमेंटाक गावपा जाय न्हू. ते रिप्लेसमेंटाय ना थंयसर. म्हणजे इवॅल्युएशन केलें आनी मागीर रिप्लेसमेंट करिना जाल्यार परत ते प्रॉब्लमान एकदा अर्थच ना. सो द चॉयस इज नॉट व्हेरी बिग. choices are very limited. Tackle only difficulty.
दुसरी गजाल जी आसा ती अलायन्साचेर भरपूर आमी बोवाळ आयकतात. सम ऑफ युअर मिनिस्टर्स, सम ऑफ युअर MLAs आर ओपनली MGP बद्दल दे आर नॉट व्हेरी कम्फर्टेबल. ते उलोवनूय दाखयतात. वॉट इज, बिकॉज युअर पॉलिटिकल एक्सपिरियन्स हेज बीन व्हेरी बीग, यू आर अ व्हेरी सिनियर लिडर आनी असली डिसिजन्स तुमकां विचारनासतना केन्नाच जावची ना. एज फार एज MGP इज कन्सर्न, वॉट डू यू थिंक द अलायन्स शूड कंटिन्यू or BJP can afford breaking of the alliance? Why? This is a pre-poll alliance. हे alliance इलेक्शन जावन करूंक न्हय. बरोबर. म्हणजे आमी इलेक्शनच बरोबर केला मगो पक्षान आनी आमी तांकां थोडे सीट दिल्ले, आमचे कडेन चड सीट आसले. जेन्ना जिल्लाचें इलेक्शन लागीं पावल्लें तेन्ना आमी थारायल्लें, म्हणजे आमचे BJPचे मिटिंगेन थारायल्लें की एलायन्स आमी जिल्ला पुरतें तोडया आनी पळोवया आमची ताकद कितकी आहा पळय. म्हणजे ते आतां खबर एक 5-6 म्हयने जाले. तेन्ना तर गेल्लें आनी आमी तर आमची ताकद चॅक केल्ली. आयज आमकां बऱ्याक पडपा आमचे कडेन डेटा आसपाचो. एलायन्स केल्यार कितें फायदो आहा आनी एलायन्स तोडल्यार कितें फायदो आहा पळय तो, आनी तेचेर इवॅल्युएशन करून भायर निर्णय घेवपाक सोंपें आसलें. बरोबर. पूण आतां इवॅल्युएशन करपाक आमचे कडेन डेटा ना. सो आय एम सेइंग दॅट इट्स अ प्री पोल अलायन्स. पोन्ने अलायन्स आमी कॅरी फॉरवर्ड करपा जाय. इवन इन द नेक्स्ट इलेक्शन. इवन इन द नेक्स्ट इलेक्शन. आमचे डेटा ना न्हू इलेक्शन तोडपाक. तो डेटा आमी तयार करपा जाय आसलो. आमची ताकद पळोवपा जाय आसली, आमी कितके मजबूत आहा ते पळोवपा जाय आसले. वी हॅव नॉट डन इट. Now you are saying the only option is continue with the alliance even in next election, another pre-poll alliance between BJP and MGP. That is the only option I feel. Breaking is not an option. It is an option, but we have to have that data to break the alliance. आमच्या लोकांक कन्विन्स करपाक बाबा आमची ताकद इतकी, आमी 25 सीट हाडूं शकता अलायन्स तोडल्यार. खंयची स्टॅटिस्टिक्स दाखयता तांकां? जिल्लाची दाखयत जाल्यार सोंपें आसलें न्हू. बरोबर. आतां कांयच ना आमचे कडेन. रायट नाव इट इज ओनली ब्रावाडो आनी स्पेक्युलेशन. म्हाका तशें दिसता तें. पूण हे सगळे आमचे वयले लिडरूय थारायतात न्हू, आमच्या हातीनूय नासता तें. बरोबर. रायट अप टू दिल्ली इट गोज अप. रिडींग आसता तें सदांच तुमकां चड बरें खबर आसता. आमचे भितर 2 मतभेद आहात. म्हणजे एक जावं म्हणटा, एक नाका म्हणटा. बरोबर. हांवें म्हटलें नाका जाल्यार जिल्ला कडेन तोडया दे आनी चॅक करया न्हू काय जमता तें आमचे कडेन. बरोबर. दॅट वूड हॅव बीन अ गुड ऑप्शन. गुड ऑप्शन. आनी तेन्ना आमकां मगो सांगपाचें बाबा आमची ताकद इतकी आहा, तुमकां जाय जाल्यार हांव आमचे कडेन नाका जाल्यार. Right now you are saying that it's a there are options. There are kind of a no options. Catch 22 म्हणटा पळय ते. It's a catch 22 situation. Situation. आमकां धरल्यार चावता सोडल्यार पावता म्हणटा पळय ते. There are many important questions regarding your departments. आमी एक ल्हानसो ब्रेक घेतात. रिजनल प्लॅन आसा, ODP आसा, हेल्थ डिपार्टमेंट आसा आनी डेप्युटी CM आमचे बरोबर आसा. खंयच वचनाका, 2 मिनटां भितर परत. ओके. बुधवंत आम्ही, बुधवंत तुम्ही, सुपीक भुंय ही बुधवंतांची. खंयच नाका सगळे कमी. बुधवंत आम्ही, बुधवंत गोंयकार. बुधवंत आम्ही, बुधवंत गोंयकार. बुधवंत आम्ही, बुधवंत गोंयकार. बुधवंत गोंयकार आम्ही. बुधवंत आम्ही, बुधवंत गोंयकार. बुधवंत आम्ही, बुधवंत गोंयकार. बुधवंत आम्ही, बुधवंत गोंयकार. बुधवंत गोंयकार आम्ही. परत एक फावट येवकार तुमकां. आमचे बरोबर आसात गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री फ्रांसिस डिसोजा. तुमची सामकी हेवीवेट खातीं. यू आर अ हेवीवेट मिनिस्टर विथ हेवीवेट पोर्टफोलियोज. एंड द फर्स्ट हेवीवेट एंड कॉन्ट्रोवर्शियल पोर्टफोलियो इज टाउन एंड कंट्री प्लॅनिंग. वॉट इज युअर फॉर्म्युला फॉर रिजनल प्लॅन? फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली यू हॅव केप्ट दॅट टॉपिक इन द इलेक्शन इयर एंड यू वील हॅव टू डील विथ द हीट इन द इलेक्शन इयर. हाऊ आर यू गोईंग टू बॅटल दॅट हीट? पळय कितें आहा, रिजनल प्लॅनचो विशय पळय आहा. हांव मंत्री जाल्यार 8 म्हयने जाले. बरोबर. म्हणजे सुरवातीचो पोर्टफोलियो न्हू तो. म्हाजे पोर्टफोलियो म्हणल्यार रेवेन्यू, अर्बन डेव्हलपमेंट, हे म्हाजे पोर्टफोलियो. आनी त्या विशयांचेर कोण लोक चर्चा कांय करिना. हांवें आतां नवे पोर्टफोलियो घेतल्या पळय तेजेर चर्चा चड जाता. म्हणजे रिजनल प्लॅन, म्हणजे टाउन एंड कंट्री प्लॅनिंग आनी हेल्थ, हे 2 म्हत्वाची डिपार्टमेंटां. आतां हांव एक सांगूंक शकता, हांवें कितेंय जर केलें कोणाची तरी नाराजगी आसतलीच. हांव 100% सगल्यांक सॅटिस्फाय करूं शकचो ना. पूण म्हाजें मत आहा कितें, मेजॉरिटी जर सॅटिस्फाय जाली हांव जिखलो. बट वॉट इज युअर फॉर्म्युला? मेजॉरिटीक सुद्दां सॅटिस्फाय करपाचो फॉर्म्युला कितें? आतां म्हाजें मत कितें आहा, जेन्ना लोकांनी ऑब्जेक्शनां आपली घातली न्हू,
3136 कितें 46 ऑब्जेक्शनां घातलीं तितूंतली सादारणशी अर्दी आपलो झोन चेंज कर. झोन चेंज कर म्हणजे कितें जो फ्रॉम नॉन सेटलमेंट टू सेटलमेंट कर. नॉन सेटलमेंट टू सेटलमेंट कर ही मेजॉरिटीची मागणी. म्हणजे 3,000 आहा पळय तितूंतले चडशे लोकांची ही मागणी की कन्वर्शन करात आपली जमनीचें. 30% मागणी थोडे करेक्शन कर म्हणून. हे चेंज ऑफ झोन वेगळें ऑल टुगेदर. म्हणजे बरोबर ऑर्चर्ड आहा ते सेटलमेंट कर, सेटलमेंट आहा ते इन्स्टिट्यूशन हो चेंज ऑफ झोन म्हणटा आमी. करेक्शन थोडे कर म्हणजे कितें थोडे जे पार्ट इल्ले हे दुसऱ्या झोनान गेला ते करेक्शन कर म्हणटा. आनी एक 10-12-13% आपल्या मदसून रस्तो गेला तो काड नाल्यार रस्तो घाल हे भाशेचे रस्ते बदल. हे 3 मोठी क्लासिफिकेशन. पूण म्हाजें मत कितें आहा हितून की ज्या जाग्याचेर ऑब्जेक्शनाक चड ना ते पयलीं घेवप आनी ते मोकळे करप. कळ्ळें. थोड्या तालुकांनी आतां चडशे ऑब्जेक्शनां म्हणजे बार्देजान आहा जावं सालसेतान आहा. 2 मोठे तालुका आनी थोड्या प्रमाणान केपें आहा. बाकीच्यां कडेन ऑब्जेक्शनां चड ना. ते तालुका आरपी फुडें गेलो म्हणून कोणाचें वायट आहा. आनी समज तुज्या पंचायतीन कितें करपाचो तें सांगपाक तुका अधिकार आहा. बरोबर. तेजे पंचायतीन कितें करपाक जाय तो सांगपाचो तुका अधिकार खंय आहा तर. म्हणटकच खुबशे कडेन कितें आहा ते थंतर जावचें न्हू. कित्याक तूं कित्याक म्हणटा. सो तुमी कितें म्हणटा तुमचो फॉर्म्युला इज तुमी बाय ऑब्जेक्शन वतले. ज्या जाग्यार कमी आसात त्या जाग्यार पयलीं वतले. ज्या जाग्यार चड आहात ते मागीर वतले. बट यू विल ओनली स्टिक टू दी ऑब्जेक्शन्स ऑलरेडी रिसिव्ड. नो दॅट इज पार्ट ऑफ इट. आय मायट ऑल्सो टेक मोर ऑब्जेक्शन्स. आर यू ओपनिंग इट अप? ओपनिंग इट अप as far as for a short period of time just to see that because आता खूब तेंप जाला न्हू. आतां 3 वर्सां जालीं आमी चर्चा करीत आहा तेजेर. थोड्यांचे लोक आनी इतक्यो 3 वर्सां लोकांनी ऑब्जेक्शनां घातल्यान. आतां फाटली आमी चर्चा करीत आहा आनी ऑब्जेक्शनां लोक घालीत आहा. हें कर तें कर हें करनाका तें करनाका म्हणून घालीत आहा. पूण तेंय वाचपा जाय न्हू. आतां ही तुका सांगता आमचे 2011 डिसेंबर पासून येयल्ली ऑब्जेक्शनां तेजे नंतरूय येयल्ली आहा. पूण तेजे खातीर कोण चुकला जावं कोणाक परते सांगपा जाय. पयलीं एक सांगलेलें आतां कडेन दुसरें सांगपा जाय. ताका एक संद दिवपा जाय आनी तेजें एक म्हयनोभर ऑब्जेक्शन घेवन तें काबार करपा जाय. So you are opening up the entire regional plan. That you are clear about it. And then you are going to start the process. And then clear it phase wise. Then clear it phase wise. Do you think it was a tactical error to keep this issue pending for 3.5 years? And आता election year भितर तुम्ही तो जाग्यार घालपाक पळयता तोय बी इतलो सेन्सिटीव इश्यू. And as you said, you cannot satisfy everybody. So it is going to create lot of aberrations. It was a tactical error on the part of your government. कितें केलां सरकारान 4/6/2012 एक सर्क्युलर काडलो की 2001 आहा आनी 21 आहा ते चालू उरतले म्हणून. म्हणजे कॉमनॅलिटी दोनी आरपीन आहा पळय ते चालू आहा. म्हणटूच हितून खुबशा लोकांक त्रास ना. त्रास कोणाक आहा जो 2021 आहा आनी 2001 नासलें जावं 2001 आहा ते 2021 ना त्या लोकांक त्रास आहा. कळ्ळें. हे आमी सोडोवपाक जाय. पूण म्हाजें मत आहा की कमी पर्संटेज अडचण जाल्ले लोक कमी आहा. पूण तुमकां दिसना की इतलो सेन्सिटीव इश्यू इलेक्शन इयरा भितर दवरप was you should have settled it within 2 years of your government. चड सेन्सिटीव इश्यू म्हणून तो म्हाका दिसता तेजे वर्णन करतना आमकां तो दिसता. पंचायत वाचपयशी जाल्यार सालसेतचे पंचायत आनी बार्देसचे पंचायतीन ऑब्जेक्शन आहा.